नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता 8वी मधील आपण मॅथमॅटिक्स हा विषय पाहतोय. तर याच्यामध्ये आपण आज रॅशनल आणि इरॅशनल नंबर बघणार आहे. काय बघणार आहे आपण आज? रॅशनल आणि इरॅशनल नंबर बघणार आहोत. इथे काय आहे? रॅशनल काय दिलेलं आहे तुम्हाला? रॅशनल अँड इरॅशनल नंबर किंवा काय असेल इरॅशनल नंबर. रॅशनल इरॅशनल नंबर तुमचं पेज नंबर पहिलेचा तुम्ही पुस्तक घेऊन बघू शकताय व्यवस्थितपणे. कुठं काय आलं तर पुस्तक काढून बेसिक कन्सेप्ट सगळे व्यवस्थित क्लिअर करून घ्या. तर वी आर फॅमिलियर विथ द नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स अँड रॅशनल नंबर्स. ओके, तर आपण काय म्हणतो पहिल्यांदा नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे काय? नैसर्गिक संख्या. याला काय म्हणतो आपण? नैसर्गिक संख्या. ह्याला नॅचरल नंबर म्हणायचं. त्यानंतर काय सांगितलं या ठिकाणी? होल नंबर. काय म्हणजे होल नंबर? होल नंबर म्हणजे काय? पूर्ण संख्या. ह्याला काय म्हणतो आपण? पूर्ण संख्या. परत काय दिले? इंटिजर. आणि इथे काय इंटिजर आहेत? पूर्णांक संख्या असतात. रॅशनल नंबर, परिमेय संख्या, ही त्याची नाव आहे. पूर्णांक संख्या. परत त्यानंतर काय दिले तुम्हाला? रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या. काय तुम्हाला फक्त नंबर कशाला काय म्हणतात हे कळलं तरी चालतंय. हे नाव पण तुम्हाला मी सांगितलं. आता नॅचरल नंबर कुठून चालू होतात? नॅचरल नंबर 1 2 3 4 असं करत 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 इन्फायनाईट पर्यंत. आता हे लक्षातच ठेवून टाकायचं. हे तुम्ही लक्षातच ठेवून टाकायचं. काय लक्षात ठेवून टाकायचं? नॅचरल नंबर म्हणलं की 1 2 3 4 5 6 असं कुठपर्यंत असणार आहे? इन्फायनाईट पर्यंत. ते सांगू शकत नाही आपण. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात? मग 1 पासून चालू होतात. ओके, कळलं नॅचरल नंबर काय? त्यानंतर काय? होल नंबर. होल नंबर कुठून चालू होतात? 0 पासून चालू होतात. त्याला काय म्हणतो आपण? 0 1 2 3 4 असं वाढत 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 जाईल. त्याला काय म्हणतो आपण? होल नंबर. नॅचरल नंबर आणि होल नंबर मध्ये फरक काय आहे? 0चा फरक आहे. होल नंबर मध्ये 0 असतो, नॅचरल मध्ये 0 नसतो. फरक कळला? बेसिक फरक. आता याला लक्षात ठेवून टाकायचं. काय आन्सर विसरून जायचं नाही. नॅचरल नंबर मध्ये 1 पासून सुरुवात होती, होल नंबर मध्ये 0 पासून सुरुवात होती. परत तिसरा मुद्दा इंटिजर्स. इंटिजर मध्ये काय काय असतं? 0 आहे, 1 आहे, -1 आहे, सगळंच आहे. 0 पासून 1 2 3 4 इकडे पण वाढत चाललंय. इकडे -1 इकडे पण असं वाढत चाललंय. -1 -2 -3 -4 इकडे पण वाढत चाललंय. म्हणजे इंटिजर मध्ये काय काय? निगेटिव्ह पण आहे, पॉझिटिव्ह पण आहे, 0 पण आहे. म्हणजे सगळ्यात बघा, ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये 0 होता, होल नंबर मध्ये 0 होता. पण ह्याच्यापेक्षा इथे काय दिले तुम्हाला? 0 -1 काय काय दिले आणखी? तर ह्यामध्ये फरक, तिन्हीमध्ये फरक काय कळला? नॅचरल नंबर मध्ये फक्त 1 न सुरुवात होती, होल नंबर मध्ये 0 पासून सुरुवात झाली. आणि इंटिजर मध्ये काय काय? इंटिजर मध्ये 0 1 2 3 पण आहे, आणि -1 -2 -3 इकडं हे पण आहे. ह्याला काय म्हणतात? इंटिजर्स. इंटिजर्स कळले. आता इंटिजर मध्ये पण काही प्रकार असतात बघा. इंटिजर म्हणजे काय बघा? 1 2 3 हे पॉझिटिव्ह इंटिजर आहे, आणि इकडे जिकडे काय झाले? निगेटिव्ह इंटिजर. ह्या बाजूला गेले की पॉझिटिव्ह इंटिजर म्हणायचं, आणि इकडे चाललं गेलं काय म्हणायचं? निगेटिव्ह इंटिजर. इंटिजर हे 2 प्रकार असतात, पॉझिटिव्ह इंटिजर आणि निगेटिव्ह इंटिजर. हे पॉझिटिव्ह इंटिजर झाले, हे काय झाले? निगेटिव्ह इंटिजर झाले. ओके, आता परत आहे रॅशनल नंबर. काय शिकायचे? रॅशनल. रॅशनल नंबर म्हणजे काय? परिमेय संख्या. याला काय म्हणतो आपण? परिमेय संख्या असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? परिमेय संख्या. बघा आता ह्याच्यामध्ये काय काय? 0 येते, 3 येते, 8 येते, 4 येते, असं भागाकारला पण येते संख्या. रॅशनल नंबर मध्ये काय येते? 10 / -7 25 / 3 येते. परत 1/2 येईल, किंवा येतात अजून काय 6/8 असं काय पण इकडे -1 +1 कसं येऊ शकतं. म्हणजे ह्यामध्ये 6/8 येईल, 7/8 येईल, किंवा तुमच्या मनाने 100 भागिले तर काय 100 लिहू शकता, काही लिहू शकता. पॉझिटिव्ह इकडे लिहा, निगेटिव्ह इकडे लिहा. मग ह्यामध्ये ह्याला काय म्हणायचं? रॅशनल नंबर. रॅशनल नंबर कशा स्वरूपात असतात? P/Q च्या स्वरूपामध्ये रॅशनल नंबर असतात. कशा असतात? P/Q च्या स्वरूपामध्ये. म्हणजे वर काहीतरी असतं भागाकाराला, आणि न्यूमरेटरला काहीतरी असतं, डिनोमिनेटरला काहीतरी एक नंबर. न्यूमरेटर जो आहे त्याला नॉन 0 नंबर पाहिजे, तर त्याची व्हॅल्यू 0 नको आहे. समजा माझ्याकडे 12 / 0 झालं, ह्याचं उत्तर किती येईल? आपलं 2 / 0 असेल तर ह्याचं उत्तर सांगता येत नाही. ह्याचं उत्तर काय येतं? इन्फिनिटी येतं. ह्याचं कुठल्याही संख्येला 0 आपण भागू शकत नाही, भागता येत नाही, म्हणून ह्याचं उत्तर काय असतं? इन्फिनिटी असतं. पण आपण 0/2 करू शकतो. 0/2 0 उत्तर येईल, परंतु 2/0 उत्तर इन्फिनिटी येतं. ह्याचं उत्तर म्हणजे डिनोमिनेटरला 0 आला की ह्याचं उत्तर सांगता येत नाही, म्हणजेच काय असते? इन्फिनिटी असतं ते. म्हणजे तुम्ही 100 घ्या तर काही घ्या. येतं लक्षात? तर तुम्ही वर न्यूमरेटरला कुठलाही नंबर 15 घेतला, भागिले 0 केलं, याचं उत्तर तुम्हाला सांगता येणार
नाही, याचं उत्तर काय येईल? इन्फिनिटी असेल. म्हणजे याचं उत्तर काय येतं मग? इन्फिनिटी. सांगता येत ना, अव्याख्य असतं ते. हे लक्षात ठेवा. झिरोचा पाडा आहे का आपल्याकडे? नाही. जसं मी तुम्हाला म्हणलं 12 भागिले 6 करा, 6 1 6 6 2 12, उत्तर 2 आलं. पण जर 12 भागिले 0 केलं उत्तर सांगता येईल. झिरोचा पाडा 0 1 0 असं म्हणता येईल. त्यामुळे हे उत्तर सांगता येत नाही. हे उत्तर असतं इन्फिनिटी, अव्याख्य. त्याला काय म्हणतो आपण? इनफायनाइट. हे लक्षात, तर हे लक्षात ठेवा. हे पुढे आहे तुम्हाला, आता काय एवढं काही महत्वाचं नाही तुम्हाला, पण हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये नंबर कसे असतात? सगळे नंबर असतात रॅशनल नंबरमध्ये, पी बाय क्यूच्या सर्वांमध्ये. म्हणजे वर भागाकारात काय तर असते तसं, न्यूमरेटरला काय तर असतं, डिनॉमिनेटरला काय तर असतं. तर हे नंबर 0 सोडून डिनॉमिनेटरला काही असू शकतं. तर हे कसे असतात? रॅशनल नंबर असतात. हे लक्षात घ्या. रॅशनल नंबर्स काय सांगितलं आहे इथं? रॅशनल नंबर. रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर्स मध्ये काय काय येतं? रॅशनल नंबर्स मध्ये काय येतं? द नंबर्स ऑफ द फॉर्म m बाय n. द नंबर्स ऑफ द फॉर्म m बाय n. द रॅशनल नंबर्स मध्ये काय येतं? द नंबर्स ऑफ द फॉर्म m बाय n आर कॉल्ड रॅशनल नंबर्स. Are called rational number. Here m and n are integers but n is not 0. बघा, रॅशनल नंबर जे असतात ते कशा स्वरूपामध्ये असतात? रॅशनल नंबर जे असतात कशा स्वरूपात असतात? m बाय n च्या स्वरूपामध्ये काय असतात? रॅशनल नंबर असतात. m बाय n च्या स्वरूपामध्ये, m डिवाइडेड बाय n च्या स्वरूपामध्ये काय असतात? तर रॅशनल नंबर असतात. रॅशनल नंबर आला सर. रॅशनल नंबर कशा स्वरूपात असतात? m बाय n किंवा p बाय q अशा स्वरूपात असतात. वर काहीतरी नंबर लिहिलेला असतो आणि खाली काहीतरी नंबर लिहिलेला असतो. अशा स्वरूपातल्या नंबरला आपण काय म्हणतो? रॅशनल नंबर. ह्याला काय म्हणायचं? रॅशनल नंबर म्हणायचं. ओके, येतं लक्षात. तर इथं मग तुम्हाला बघा, m आणि n आर द इंटिजर्स बट n इज नॉट 0. काय म्हणलं इथं? n इज नॉट 0. n 0 नाही म्हणजे काय हो? जर असा नंबर असेल एखादा तर ह्याची व्हॅल्यू 0 नको. 0 नको. 0 आलं तर काय होईल? तर उत्तर सांगता येणार नाही. उत्तर सांगता येत नाही, आन्सर देता येत नाही. म्हणून n ची व्हॅल्यू 0 नको. म्हणजे 2 डिवाइडेड बाय 0 केलं तर उत्तर सांगता येत नाही. म्हणून खाली ही जे नंबर आहे ते 0 नको. म्हणजे n नॉट इज इक्वल टू 0 पाहिजे. आला सर? n नॉट इज इक्वल टू 0. n ची व्हॅल्यू 0 नको. किंवा समजा p बाय q आहे. काय? p बाय q आहे. पण इथे q ची व्हॅल्यू किती नको? 0 यायला नाही पाहिजे. दुसरी कुठली असू दे, मग वजा असू दे, अधिक असू दे, प्लस असू दे, मायनस असू दे, 3 4 5 काही असू दे. हे लक्षात. त्याला काय म्हणतो आपण मग? वी हॅव ऑल्सो सीन दॅट देर आर इन्फायनाइट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स. मग तुम्हाला इन्फायनाइट रॅशनल नंबर मिळतील. काय म्हणले? देर आर इन्फायनाइट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर. तर दोन रॅशनल नंबरच्या मध्ये तुम्हाला कितीतरी इरॅशनल नंबर, दोन, आता तुमच्याकडे काय आहे इथं काय म्हणलं? इन्फायनाइट रॅशनल नंबर. दोन रॅशनल नंबरच्या मध्ये कितीतरी रॅशनल नंबर मिळतात. असं काय नाही, कितीतरी पॉईंट मध्ये तुम्हाला उत्तर मिळू शकतात. काही वाक्य लक्षात घ्या. m and n आर इंटिजर बट n इज नॉट 0. n कसा नको आहे? m बाय n मध्ये n ची व्हॅल्यू 0 यायला नको. हे कधी तुमचं 0 नसता, 0 आलं नाही पाहिजे तरच रॅशनल नंबर होऊ शकतो. आणि दुसरे एक वाक्य इथे काय सांगितलं तुम्हाला आणखी? इथे सांगितले वी हॅव ऑल्सो सीन दॅट देर आर इन्फायनाइट रॅशनल नंबर्स. दोन रॅशनल नंबरच्या मध्ये काय असतात? देर आर इन्फायनाइट रॅशनल नंबर बिटवीन द टू रॅशनल नंबर. समजा माझ्याकडे 2/3 आहे आणि ते 2/4 आहे. ह्याच्यामध्ये कितीतरी रॅशनल नंबर असतात दोन्हीच्या मध्ये. इन्फायनाइट नंबर ऑफ रॅशनल नंबर तुम्हाला यांच्या दोन्ही. ही पण रॅशनल नंबर आहे. हे काय आहे? रॅशनल नंबर. हे कसला नंबर आहे? रॅशनल नंबर. रॅशनल नंबर कशा फॉर्म मध्ये असतो? m बाय n. m बाय n. इथं वर m किती आहे? 2 आहे. इथे n किती आहे? 3 आहे. इथे m किती आहे? 2 आहे. समजा इथे 3 पण असेल. m किती आहे? 3 आहे. n किती आहे? इथं 4 आहे. तर ह्या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला कितीतरी लाखो रॅशनल नंबर पाहायला मिळतील. हे लक्षात. चल, हे लक्षात ठेवा. आता पुढे येते तुम्हाला. टू शो रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. काय सांगितलं या ठिकाणी? काय सांगितलेलं आहे? टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. टू शो रॅशनल नंबर ऑन अ नंबर लाईन. नंबर लाईनवरती तुम्हाला रॅशनल नंबर दाखवायचे आहे. काय बोलले? टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. नंबर लाईनवर तुम्हाला रॅशनल नंबर दाखवायचे आहे. आता बघा,
ही तुमची झाली नंबर लाईन. याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? वास्तव संख्या किंवा संख्या रेषा. याला काय म्हणतो आपण? संख्या रेषा म्हणतो. काय म्हणतो? ही जी संख्या रेषा याला काय इंग्लिश मध्ये नाव काय? नंबर लाईन्स. ज्या लाईनवरती ही लाईन आहे ना आपण, ही काय लाईन आहे, ह्याच्यावर आपण नंबर लिहिले म्हणजे काय झालं? नंबर लाईन नाव. काय झालं नाव? म्हणजे एखाद्या लाईनवरती काय तुम्ही 1 2 3 असे काही नंबर लिहिले त्याला म्हणतात नंबर लाईन. ह्या लाईनवरती आपण काय वेगवेगळे नंबर लिहिले आहेत म्हणून त्याला नाव काय पडलेलं आहे? नंबर लाईन असं नाव पडलेलं आहे. लेट अस सी हाऊ टू शो. आता तुम्हाला 7/3 दाखवायचं आहे. काय दाखवायचं आहे? 7/3 दाखवायचं आहे. परत 2 दाखवायचं आहे, -2/3 दाखवायचं आहे ऑन द नंबर लाईन. लेट अस ड्रॉ द नंबर लाईन. आता आपण काय करू? एक नंबर लाईन काढूया. बघा तुमचा इथे काय असतो? हा झाला तुमचा 0. 0 नंतर इथे काय असतो? 1. इथे काय? 2. इथे काय? 3. इथे काय? 4. हे तर सगळ्यांना माहित आहे 1-1 सेंटीमीटरच्या अंतरावरती. परत 0 नंतर इथं -1, इथं -2, इथं -3, इथं असं -4. असं कमी 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 इकडे काय असं -2, इथे काय असं -5 असं वाढत वाढत पुढं पुढं असणार. आता तुम्हाला नंबर 2 दाखवायचा. 2 कुठं असेल? हवा इथे 2. हा काय झाला तुमचा 2 झाला. 2 नंतर काय दाखवायचं तुम्हाला? 2 नंतर काय दाखवायचे? 7/3 दाखवायचे. काय करायचं तुम्हाला? 7/3 दाखवायचे. आता 7/3 इथे कुठं असेल? 7/3 कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे कुठं असेल? इकडे असेल, 0च्या इकडे. बघा इथने एवढ्यामध्ये काय आहे? हे सगळं कसे नंबर इथने एवढं इथने इथपर्यंत नंबर कसे सगळे? हे कसे? पॉझिटिव्ह. आणि इथनं इकडे सगळे इकडचे सगळे नंबर इकडचे हे सगळे नंबर कसे? निगेटिव्ह आहे. बरोबर आहे? हे कसे आहेत? निगेटिव्ह. आणि इकडचे कसे आहेत? सगळे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे 0च्या ह्या बाजूला कसे आहेत? सगळे पॉझिटिव्ह. 0च्या ह्या बाजूला कसे आहेत? सगळे निगेटिव्ह आहे. मग आता तुम्हाला हे 7/3 जो नंबर आहे तो कसा आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. तो कुठे असेल? इकडे असेल का इकडे असेल? इकडे असणार आहे. हा पॉझिटिव्ह आहे. पण तो नेमका किती आहे? 7/3 म्हणजे भागाकार तुम्हाला यायला पाहिजे. भागाकार कसा करणार मग? भागाकार कसा करणार सांगा की? कसा करणार भागाकार तुम्ही? 7/3. चला सांगा कितीचा भाग जाईल? 3 2 जा 6. 3 1 जा 3, 3 2 जा 6. 3 2 जा किती झाला? 6. किती आलं? 7 मधून 6 गेलं, 1 उरलं. बाकी किती उरली? 1 उरली. परत भाग जात नाही मग इथे काय घ्यायचं? 0. इथे काय द्यायचा? पॉईंट. बघा परत काय? 3 3 जा 9. 3 3 जा किती होईल? 9 होईल. 10 - 9 किती आलं? परत 1 आलं. परत 0चा भाग द्या. परत 3 3 जा असे. हे 2.33 उत्तर किती येईल? म्हणजे तुम्हाला 7 भागिले 3चं उत्तर किती मिळालं? म्हणजे 7/3 उत्तर किती आलं? 2.3 आलं. कळलं का? किती आलं? 2.3. म्हणजे 2.3 तुम्हाला दाखवते. इथे किती आहे? 1 आहे. इथे किती आहे? 2 आहे. तुम्हाला पाहिजे काय? 2.3 पाहिजे. मग इथे काय असेल? किती असेल? 1 2 3 असं काय असेल? तास बारीक 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 कसं? मग 2.3 इथं असेल. काय असणार आहे? 2.3 तुमचा कुठं असणार आहे? इथं असणार आहे. 2च्या पुढं किती घर जायचे तुम्हाला? 3 घर जायचे. म्हणजे इथे याच मध्ये एकूण घर किती असतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 घर असतात. तर 2.3 म्हणजे तुमचं इथे पुढे तर 2.3 येणार. याचं उत्तर काय? 2.3 म्हणजे 7 भागिले 3 तुमचं कुठे येणार? इथे येणार. ही एक पद्धत झाली. मग आता दुसरी पद्धत काय आहे? तर बघा तुम्ही इथं 7 ही जी आहे ते 7चे काय करायचं तुम्हाला? 3 भाग करायचे. आता तुम्ही इथनं काय केलं? तुम्हाला विचारले काय? 7/3 म्हणले. काय म्हणले? 7/3 म्हणले. बघा इथे काय तुमचा 1 2 3 4 5 6 7 7 7 8 9. तर इथे किती नंबर आहेत? 3 पर्यंत तुमचं काय? 3 मधले तुम्हाला काय करायचं? 7 डिवाइडेड बाय 3 केले 2च्या पुढे नंबर येणार. एकूण भाग किती झाले पाहिजेत ना? 1 किंवा एकूण नंबर मोजायचा 0 पासून 1 2 3 4 5 6 7 नंबर येते. बरोबर आहे. किती नंबर येते? 7 नंबर. प्रत्येकाचे आपण 3 भाग करायचे. म्हणजे रिअल लाईन वर तुम्हाला हे दाखवताना आता हे तुमचा 0 आहे. बरोबर आहे का? 0 पासून 1 पर्यंत किती भाग करायचे? 3 भाग करायचे. ह्याचे काय केले? 3 भाग केले. 1 2 आणि 3. इथला पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा. बरोबर. इथं पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा. इथं पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग. आलं लक्षात? ही 1 2 3 हा एक भाग झाला. तुम्ही इथनं काय 3 भाग केलं. इथं पण काय केलं? 3 भाग केलं. इथं पण काय केलं तुम्ही? 3 भाग केलं. आलं लक्षात? असे 3 भाग करून घेतले. 1 2 3 4 5 6 7. आलं लक्षात?
7 भाग केले त्याचे म्हणजे 3 3 चे भाग केले त्यामुळे इथं 7 नंबरला आपल्याला तुम्हाला काय करायचंय डिवाइडेड बाय 3 दिलंय ह्याचा अर्थ काय करायचं मग 3 3 मध्ये डिवाइड करून घ्यायचं आणि वरचे नंबर किती 7 7 पर्यंत पोहोचून जायचं ही पण पद्धत झाली आता तुम्हाला 2/3 दाखवायचं काय करायचंय 2/3 ह्याचा अर्थ काय हे जे डिनॉमिनेटरला किती येतं 3 आहे -2/3 पण दाखवायचं तुम्हाला इथं आता -2/3 दाखवायचं म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल 2/3 दाखवायचं म्हणजे नंतर मग -2/3 दाखवण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा 0 ओळखावं लागेल बरोबर काय करावं लागेल 0 मग आता हे किती भाग करायचे 3 3 भाग करा ह्याच्यामध्ये काय केले इथनं इथपर्यंत एक भाग इथनं इथपर्यंत दुसरा भाग इथनं इथपर्यंत तिसरा भाग 3 भाग झाले वर किती नंबर जायचे आपल्याला इथनं 2 नंबर जायचे 1 नंबर 2 नंबर आलं लक्षात किती नंबर जायचं होतं 7 नंबरला म्हणजे कळलं कसं भाग करायचं पहिल्यांदा काय करून घ्यायचं खाली किती दिसते 3 दिसते मग ह्याचे असे 3 3 मध्ये इथनं 0 पासून इथपर्यंत काय करायचं 3 3 भाग करायचे इथनं इथपर्यंत 1 2 3 केले 3 भाग परत इथनं इथपर्यंत 1 2 3 केले तर भाग 3 परत इथनं वेगवेगळं पेन वापरू आपण बघायचं इथे काय झालं 1 2 असे भाग करायचे परत इथनं पुढे वेगळे 3 भाग बघा 3 3 भाग आपण वेगळे करू पहिल्यांदा हे तुमचा 0 झाले इथपर्यंत 1 2 3 भाग परत पुढे 1 2 3 भाग परत पुढे 1 2 3 भाग बरोबर झालं 3 3 भाग आता 3 3 भाग केलं की वर किती यायचं 7 मग 0 पासून मोजायचं 1 2 3 4 5 6 आणि 7 नंबर आपण तो पाठ करा 7/3 आलं असं करा किंवा डायरेक्ट 7/3 उत्तर किती आलं आपलं 2.3 ह्या पद्धतीने गेलं तरी चालतं तुम्हाला प्रॅक्टिस केली की येऊन जाईल आता वी कॅन शो दॅट द नंबर 2 ऑन द रिअल लाईन पहिल्यांदा काय करा 2 दाखवून घ्या 2 कुठे आपला 2 इथं संपला दाखव ना 2 दाखवणं सोपं होतं परत पुढे काय करा आता इथं 7/3 याचा अर्थ काय असतो 7/3 म्हणजे काय करा तर 7/3 म्हणजे काय करा 7/3 तुम्ही असं लिहू शकता 7/3 इज इक्वल टू 7/1/3 म्हणजे 7 सुरुवातीला लिहिलं या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं किती सांगा बरं हे 7/3 मी असं पण लिहू शकतो ना 7 × 1/3 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय येईल 7/3 ही 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 मल्टिप्लाय मध्ये याला फक्त पुढे मांडलं हायच येते काय वेगळं नसते हे लक्षात हे असतं परत 7 therefore the each unit on the right side काय म्हणतात therefore each unit of the right side of the 0 is to be the divided in the 3 equal part याचा अर्थ काय होतो बघा therefore each unit म्हणजे रिअल लाईन मधला प्रत्येक भाग याचा अर्थ काय करत असते ते each unit म्हणजे काय हा एक युनिट आहे हा एक युनिट आहे हा दुसरा युनिट आहे हा तिसरा युनिट आहे हा चौथा युनिट बरोबर आहे हे 3 युनिट आहेत therefore each unit on the right side of the 0 is to be the divided into 3 equal part त्याला काय म्हणले आपण 3 equal part असं म्हणलेलं आहे the 7th point from 0 show 7/3 तसं आता हे तुम्हाला डिवायडेशन कसं केलं पहिल्यांदा आपण 2 दाखवून घेतलं इथं पहिल्यांदा आपण 2 दाखवलं ओके 2 दाखवून घेतलं परत काय म्हणले 7/3 चं काय केलं 7 × 1/3 केलं therefore each unit on the right side of a 0 is to be divided into 3 equal part मग आपण बघा काय केलं 0 पासून इथपर्यंत किती पार्ट केले 1 2 3 3 भाग पाडून घ्या सगळ्या युनिटचं इथून इथपर्यंत 1 युनिट आहे इथून इथपर्यंत 1 युनिट आहे इथून इथपर्यंत 1 युनिट आहे याचा अर्थ काय 1 सेंटीमीटर त्याच्यामध्ये अंतर आहे ना 1 युनिट टाकून हा 1 युनिट झाला हा 1 युनिट झाला हा 1 युनिट झाला हा 1 युनिट झाला तर ह्या युनिटचे किती भाग पाडायचे 3 भाग पाडायचे काय काय 3 भाग पाडले ह्याचे 3 भाग पाडले प्रत्येक ह्याच्यामध्ये 3 भाग पाडून घेतले इथनं 1 2 3 परत इथं 3 भाग पाडले परत इथे 3 भाग पाडले परत ते 3 भाग पाडले 3 भाग पाडून घेतले सगळे मग तसे 3 भाग पाडून घ्या द 7th पॉइंट ऑन द 0 शोज द 7/3 मग तुम्ही ह्याच्यावरती 7 नंबरचा पॉइंट मोजायचा 1 तुम्ही इथनं मोजत जावा मग इथं 0 पासून 1 2 3 4 5 6 7 नंबरचा पॉइंट म्हणजे काय असणार आहे 7/3 असणार आहे ह्याला काय म्हणतो ऑर 7/3 किंवा ही आपण मांडणी अशी पण करतो बघा ही पद्धत आहे लिहिण्याची पूर्णांकाचा पूर्णांक पूर्णांकाचा पूर्णांक करणं आता हे तुम्ही
7/3 तुम्ही कसं म्हणू शकता 2 + 1/3. आता हे सोडवा 3 दोन्ही हे कसं सोडायचं असतं म्हणजे त्याने बघा हे 7/3 ह्याचं आपण कसं म्हणू शकतो 2 + 1/3. तुम्ही म्हणणार असं कसं मांडलं बघा ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून घ्या काय येईल 2 × 3 + 1 डिवाइडेड बाय काय असतं 3 असतं. म्हणजे ह्या दोन्हीचा गुणाकार करून घ्यायचा 2 × 3 अधिक 1 मिसळायचं त्याच्यामध्ये. मग काय 3 दोन्ही काय झाले 6 अधिक काय झाले 1 डिवाइडेड बाय काय झालं 3. 6 आणि 1 7/3 आलं तर इथे किती आलं 7/3 हे तर लक्षात 7/3 झाले. Hence the point at 1/3 radian distance of unit after 2 shows 7/3. आता इथे काय सांगितलंय बघा 7/3 = 2 ± 1/3. Hence काय म्हणजे the point at 1/3 1/3 म्हणलंय at distance of the unit after 2 shows that. मग तुम्हाला ह्याच्यावर पण असतील तुम्ही आता हे कसं मांडलं बघा तुमचं 7/2 आहे असं मांडलं म्हणजे काय 7/3 = 2 + 1/3 म्हणजे 2 च्या पुढे किती कर जायचं बघा ही 2 आहे तुमचं इथे किती आला 2 आला 2 च्या घरी किती जायचं 3 पैकी 1 घर. आता किती भाग आहे त्यामध्ये 3 भागापैकी 1 पहिला 3 नंबर पैकी 1 म्हणजे काय 1 2 3 भाग आहे त्यातला पहिला भाग म्हणजे काय 3 म्हणजे 1/3 चा त्यातला पहिला मग तुमचं इथं आलं बरोबर. तर असं तुम्ही काढू शकता याच्यावर. Hence the point at 1/3 radian distance unit after 2 shows. तर ह्याच्यानंतर तुम्हाला ती घ्यावं लागेल. आता तुम्हाला -2/3 दाखवायचे ऑन द नंबर लाईन फर्स्ट शो दॅट काय दाखवलं तुम्हाला काय म्हणले बघा तर शो दॅट द नंबर लाईन फर्स्ट शो दॅट 2/3 पहिल्यांदा तुम्ही 2/3 काढायचा ऑन युनिट then the number on to the left of 0 the same distance will be shown in number -2/3. आता इथे काय केलंय बघा पहिल्यांदा तुम्ही काय करून घ्यायचं 2/3 दाखवायचं त्याच्यावरती काय दाखवतो पहिल्यांदा आपल्याला दाखवायचं का दुसरा 7/3 एक दाखवायचा होता आणि 2/3 -2/3 दाखवायचा होता. -2/3 दाखवायचं पहिल्यांदा आपण काय दाखवून घ्यायचं +2/3 दाखवून घ्यायचं. मग आपण काय केलं बघा इथं +2/3 दाखवणं फार सोपं आहे. कसं 2/3 दाखवायचं ना मग काय करायचं 2 घरं मोजायची 1 2 इथे काय 2/3 इकडे मी निगेटिव्ह दाखवायचं म्हणल्यावर 1 2 इकडे निगेटिव्ह लक्षात. फक्त करायचं काय असतं ना तुम्हाला ज्या वेळेला तुम्हाला मी म्हणलं 5/3 दाखवा कुठं असेल 5/3 कुठं मोजून जायचं इकडं मोजून जायचं इकडं किती घरं मोजायचं 0 पासून इथे 0 आहे 1 2 3 4 5 इथे काय असेल तुमचा नंबर 5/3 आला असं मोजायचं. तुम्हाला म्हणलं 6/3 दाखवा काय करायचं मग सांगा किती घरं मोजता यायचं 0 पासून 1 2 3 4 5 6 म्हणजे किती यायला पाहिजे तुमचं इथं 6/3 कुठं असणार आहे इथं 6/3 म्हणजेच काय असतं बघा 3 1 3 3 दोन्ही 6 आहे का 2 इथं आलं लक्षात तसं चालतंय काही अडचण नाही. मग हे असं पद्धतीने तुम्ही दाखवू शकता कुठलाही नंबर दाखवू शकता. तुम्हाला म्हणला 18/3 दाखवा म्हणजे किती घरं मोजावं तुम्हाला 18 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 मोजायचं. किंवा तुम्हाला म्हणलं 9/3 दाखवा चला कुठं असेल किंवा 3 1 3 3 3 9 म्हणजे उत्तर 3 चे डायरेक्ट असं बी चालतंय म्हणजे किती घर मोजायचे ना 1 2 3 4 5 6 7 8 9 आलं इथं 3 असं चालतंय. तरी तुम्हाला असं तेवढं दाखवता येईल. मग तुम्हाला म्हणलं -9/3 दाखवा काय करायचं मग पहिल्यांदा पॉझिटिव्ह दाखवायचं 9/3 इकडे दाखवलं किती घर इकडे मोजतो आपण 9 घर तर इकडे 9 घर मोजायचं इकडे 1 0 पासून इथं पहिला 1 0 पासून पहिला त्याला 1 म्हणायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 आलं इकडे इथे काय आलं निगेटिव्ह इथे काय आलं तर अशा पद्धतीने तुम्ही सुरू शकता. प्रॅक्टिस सेट 1.1 आजचा अभ्यास तुला आला आता तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये नाही सुटलं विचारत किंवा सोडू आपण बघा तुम्हाला काय दाखवायचं 3/2 दाखवा ह्याच्या खाली सगळं सेम आहे बघा. आता ह्याच्यासाठी तुला नंबर लाईन वेगवेगळी काढावं लागेल कारण का हे का बघा नंबर लाईन का वेगळी काढावं लागेल खाली काय येतं 2 2 2 आहे मग इथं नंबर लाईन मध्ये 2 2 चे डिवाइड करून घे. समजा मी नंबर लाईन काढताना अशी काढणार हे काय केली मी नंबर लाईन काढली इथे काय समजा 0
आता याचा भाग पहिल्यांदा इथे काय असेल 1, इथे काय असेल 2, इथे काय असेल 3, इथे काय असेल 4. सगळ्यात जास्त हायेस्ट भाग आहे 3, 5, 2 काय असेल ते. पण पुढे इथं -1, इथं -2, इथं -3, इथं -4. आता याच्यामध्ये भाग किती करायचे? भाग 2 भाग करायचे. एका युनिट मध्ये किती भाग करायचे? 2. मग आता इथे 0 आहे, इथनं काय करायचं? इथे 1 मध्ये भाग येत असं. हे 2 भाग केले. हे जरी काय करून घ्यायचे? इथनं एवढा एक भाग, इथनं एवढा एक. हे जे काय करून घ्यायचे? 2. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त 2 भाग करून घ्यायचे असे. आला लक्षात? इथे एक भाग केला म्हणजे असे. ह्यांच्यामध्ये फक्त एक डॉट टाकत जायचे. आला लक्षात? इकडे बी काय होणार? ह्याच्यामध्ये एक डॉट आला, ह्याच्यामध्ये एक डॉट आला, ह्याच्यामध्ये एक डॉट आला, ह्याच्यामध्ये एक डॉट आला, ह्याच्यामध्ये एक डॉट आला. आला लक्षात? डॉट कुठं टाकायला कळलं? ही तुमचा काय येतं? 0 आहे. सांगा आता पहिला काय टाकायचं तुम्हाला? 3/2. कुठं मोजायचं 3/2? किती मोजायचं? 3. आता इथे 0 आहे. 1, 2, 3. इथे काय असेल तुमचा? 3/2 असेल. 5/2. हा 0 पासून किती पर्यंत मोजायचं? 5 पर्यंत. 1, 2, 3, 4, 5. इथे काय असेल? 5/2. परत 3/2 मायनस आहे. मग पहिल्यांदा काय करायचं? पॉझिटिव्ह काढायचं. सांगा पॉझिटिव्ह किती घर? पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकच आहे. किती घर मोजावं लागतील? 3. इकडे गेलं तरी 3/2 इथे मिळेल तुला. 1, 2, 3. इकडे गेल्यानंतर इथं 1, 2, 3. इथे काय असेल तुमचा? 3/2 मायनस 3/2 असेल. हे लक्ष सोपं आहे ना? समजलं? झालं. आता ही ह्याच्यासाठी एवढी रे लाईन झाली. आता ह्याच्यासाठी वेगळी रे लाईन काढावं लागेल. त्यात काय करावं लागेल? त्यात 5 भाग करायचे. खाली जी खाली जाते तेवढं भाग करायचं. आता समजा मी यासाठी रिअल लाईन काढली, अशी रिअल लाईन काढली. इथं काय असेल? 0. इथे काय 1, इथे काय असेल 2, इथे काय असेल 3, इथे काय असेल 4, इथं मायनस, इथं. आता काय करायचं? 5 भाग करायचे. ह्याच्यामध्ये काय करायचंय? 5 भाग. कसं बघा आता. इथे काय असेल? 1, 2, 3, 4. 5 भाग झालं. 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग आणि 5 भाग. एक कमी रेष वाढवा लागते, नाही तर ऑटोमॅटिक एक भाग होतोय. इथं पहिला भाग, दुसरा भाग, पहिला, दुसरा, तिसरा भाग झाला, चौथा भाग. चौथा भाग ऑटोमॅटिक 5 तयार होतो इथे. हो, पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग, 5वा भाग झालं. आता म्हणजे 5 भाग करण्यासाठी 4 रेषा माराव्या लागतात मध्ये. 3 भाग करण्यासाठी 2च भाग माराव्या रेषा. आता याचे किती भाग करायला आपल्याला? 5 भाग. ह्याच्यामध्ये किती भाग करायचे? ह्याच्यामध्ये 5 भाग. मग 1, 2, 3, 4 रेषा माराव्या लागतात. बघा झालं 5 भाग. 1, 2, 3, 4, 5. करा पुढे ह्याचा 5 भाग करा. 1, 2, 3, 4 झालं 5 भाग. चला सांगा काय होईल? 7/5 सांगा. 0 पासून 7 मोज जायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. इथे काय आहे तुमचा? 7/5 असेल. करता येईल बघा सगळं. इथे किती भाग काढून लागतील? त्या 2 रेषेमध्ये किती? म्हणजे किती रेषा मारा लागतील यामध्ये? इथे किती आहे? 0 आहे. इथे किती आहे? 1. इथे काय आहे? 2 आहे. हा ह्याच्यामध्ये किती भाग करायचे? म्हणजे त्यात पॉईंट किती द्यावं लागतं आपल्याला? 7 द्यावं लागतं. लक्षात घ्या. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 दिले का? आता भाग झाला बरोबर तेवढं. हो, पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा झाले का? 8 भाग. म्हणजे 8 भाग करण्यासाठी 7 रेषा मारावं लागते. हे लक्षात ठेवा. तसे भाग करायचे. मग तुम्हाला 11/8 सुद्धा सांगता येईल. आता ह्याचे किती भाग करायचे आपल्याला? 8. म्हणजे 7 रेषा मारायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती पाहिजे? 11/8 किती असेल? 11 नंबर मोजला 0 पासून. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तुझा काय इथं काय असेल? 11/8 असेल. हे लक्षात. तशा पद्धतीने रिअल लाईन पूर्ण करायची. कळले? त्यानंतर काय? ऑब्झर्व द नंबर ऑफ लाईन्स अँड आन्सर द क्वेश्चन. काही प्रश्नाचे उत्तर द्या. नाही कळलं तर विचार. तुम्हाला काय आणणार आहे? हे काय म्हणणार तुम्ही? हे काय आहे म्हणणार. मी सोडवायचं कसं? 1 + 3/4 याचा अर्थ असतो. सोडवायचं माझे कसं सांगितलं? मी कसं सोडवा सांगितले? कशाने कशाला गुणायचं? हे गुणाकार करा. कसा? 1 × 4 + 3 / खालचा 4 आहे. कळलं कसं करायचं? फॉर्म्युला लक्षात ठेवा. आपलं समासंबंध लक्षात ठेवा. फॉर्म्युला लिहून घ्या वाटलं काय. जर A B/C असेल तर याचा फॉर्म्युला काय? लिहून घ्या. कुठं काय फॉर्म्युला आहे?
ए इंटू सी प्लस बी डिवायडेड बाय सी, ह्या दोन्हींचा गुणाकार अधिक बी डिवायडेड बाय सी आहे असं कळलंय. मग आता इथं 1 प्लस 3/4 सांगा याचं कसं येईल. 1 इंटू 4 प्लस 3 डिवायडेड बाय 4 सोडवा. 4 इंटू 1 4 प्लस 3 डिवायडेड बाय 4 7 बाय किती 4 किती असणार आहे. याचा अर्थ काय आहे 7/4 जायला. हे म्हणजे किती आहे 7/4 लक्षात घ्या. जेवढं सुटेल तेवढं सोडवा. ओके, तुला हे आज अभ्यास पूर्ण कर. इथं सोडवायला काय आणलं तर लगेच विचार. बाहेर बसून सोडवायचं लगेच काय अडचण, कुठं आणलं तर विचार. आज एवढंच अभ्यास कर मग काय अडचण नाही. ओके, असं दररोज यायचं टायमिंगला. तू पण बरोबर 3ला देत झाले काय अडचण नाही. बरोबर आपल्या टायमिंगला घेता येते. दररोज जर थोडं थोडं घेतलं बाकी मला कोणी सांगतो. आता शाळेचं टायमिंग प्रॉब्लेम होणार, त्याचं टायमिंग थोडं बघू आपण ॲडजस्टमेंट करतो. नंतर या ठिकाणी आपण थांबूया. आता या चॅनलवर तुम्ही नवीन असलं चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक पुढे शेअर करा. ही जे आपण आपल्याला लेक्चर घेतले तुला ते युट्यूबला पण परत बघू शकता. पुढे मागे जाऊन तुम्ही ते तुम्हाला युट्यूबला पण मिळेल. आठवीच्या ग्रुपमध्ये नंबर ॲड करतो. जरी तुम्हाला एखादा कन्सेप्ट नाही आठवत तुम्ही रिपीट लेक्चर घेऊन बघू शकता. तर हे चॅनलला हे सबस्क्राईब करून घ्या, आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, लिंक पुढे शेअर करा. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद, थँक्यू.